वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण कविता क्रमांक 5 तिरंगा याच्यावरील स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. इथं कवितेत आलेले काही नवीन शब्द दिलेले आहेत. विश्वजग, ब्रीद, व्रत, छत्र, आश्रय, अभेद्य म्हणजे न तुटणारे, भीती म्हणजे भय म्हणजे भीती, आक्रमण म्हणजे हल्ला, हरित क्रांती म्हणजे शेतीचे वेगाने झालेले उत्पादन आणि संजीवन म्हणजे चिरंतन. आम्हाला हे समजले. आकृतीत रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आपले ब्रीद कुठलं असलं पाहिजे तर विश्व, शांती आणि समता. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. विश्व शांतीचे आणि समतेचे ब्रीद आपले राखूया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. दुसरं आहे हरित क्रांतीचा विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 3. हिमालयाची छाती अभेद्य आहे असे कवीने का म्हटले आहे? तर हिमालय उंच, मजबूत आणि अभेद्य आहे. तो भारताचे संरक्षण करतो म्हणून कवीने हिमालयाची छाती ही अभेद्य आहे असे म्हटले आहे. आपण सारे भाऊ भाऊ या ओळीचा अर्थ तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर याचा अर्थ आहे की आपण सर्व भारतीय एकमेकांचे बहीण भाऊ आहोत. जात, धर्म, भाषा, भेद याचा विचार न करता प्रेमाने आणि एकतेने आपण राहावे असा या ओळीचा अर्थ आहे. विचार करा आणि सांगा. तिरंगा बोलू लागला तर तो म्हणेल देशावर प्रेम करा, एकतेने राहा, देशाचा सन्मान करा आणि स्वच्छता पाळा, प्रामाणिक नागरिक बना. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मुद्दे आणखीन घालू शकता. सैनिकाच्या मुलाखतीसाठी प्रश्न तयार करा. तुम्ही सैन्यात का भरती झालात? देशाचे संरक्षण करताना तुम्हाला कसे वाटते? सैनिकांचे दैनंदिन जीवन कसे असते? तुम्ही मुलांना कोणता संदेश द्याल? असे प्रश्न तयार करा. ह्याच्यामध्ये आणखीन 2-3 प्रश्न तुम्ही वाढवू शकता किंवा 10 प्रश्नांची यादी सुद्धा करू शकता. खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेविषयी माहिती लिहा. एक म्हणजे कवीचे नाव डॉक्टर प्रकाश गोसावी. कविता संपली की कवितेच्या खालीच त्या कवितेचं लेखकाचं नाव दिलेलं असतं, ते तुम्ही लिहायचं आहे. कवितेचा विषय आहे तिरंग्याचा सन्मान, देशप्रेम, एकता आणि राष्ट्रसेवा. कवितेचं नाव जर विचारलं तर काय सांगणार? तिरंगा असं डॅश करून लिहा. कवितेमधील आवडलेली ओळ आणि तिचा अर्थ सांगा. आवडलेली ओळ आहे जात धर्म ते विसरून जाऊ, आपण सारे भाऊ भाऊ. या ओळीचा अर्थ असा आहे की जात, धर्म, भाषा याचा भेदभाव न करता सर्वांनी काय केलं पाहिजे? प्रेमानं, एकतेने आणि बंधुभावाने राहावे. पुढचा प्रश्न आहे कवितेतील खालील शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा आणि लिहा. पहिला शब्द आहे ऐक्य. ऐक्य म्हणजे एकता. आमच्या वर्गात मुलांमध्ये ऐक्य आहे. दुसरा शब्द आहे कीर्ती. शिवाजी महाराजांची जगभर कीर्ती आहे. तिसरा शब्द आहे छत्र. राजाने प्रजेवर संरक्षणाचे छत्र धरले. चौथा शब्द आहे अभेद्य. पन्हाळा किल्ला अभेद्य आहे. खेळू या शब्दाशी. त्यातला पहिला प्रश्न आहे खालील चौकटीत कवितेत आलेले शब्द शोधा आणि वहीत लिहा. आता कुठले कुठले शब्द आलेत ते इथं साईडला लिहून दाखवलेले आहेत. भाऊ, विश्व, छाती, शूर, जात, भीती, ऐक्य, कीर्ती, शांतीचे, हरित क्रांतीचा, हिमालयाची आणि संजीवन असे शब्द आलेले आहेत. विरुद्धार्थी शब्द लिहा. शूरला काय येणार आहे? भित्रा. कीर्तीला काय येणार आहे विरुद्धार्थी शब्द? अपकीर्ती. गटात न बसणारा शब्द ओळखा आणि लिहा. राखणे, मिरवणे, तिरंगाने होणे. आता हे बाकीचे राखणे, मिरवणे, होणे हे काय आहेत? क्रियापद आहेत. तिरंगा हे नाम आहे, म्हणून तिरंगा हा काय आहे? वेगळा शब्द आहे, म्हणजे गटात न बसणारा शब्द आहे. आता शिपाई, हिमालय आणि भारत आणि राहिलं कोण? शूर. आता शूर वेगळा काय येतो? तर आता शूर शिपाई, शूर सैनिक म्हणजे शूर हे काय झालं? विशेषण झालं. शिपाई, हिमालय, भारत हे काय आहेत? नाम आहेत, म्हणून शूर हा वेगळा शब्द आहे. त्याच्यानंतर पांढरा, गोल, हिरवा आणि केशरी. गोल काय आहे? तर हे आकृतीचं नाव आहे आणि पांढरा, हिरवा, केशरी ही रंगांची नावं आहेत, म्हणून गोल हा गटात न बसणारा वेगळा शब्द आहे. पुढचा आहे ते, मी, भाऊ आणि आम्ही.
आता भाऊ हे काय आहे तर नाव येतं आणि ते, मी, आम्ही, तू, तुम्ही, आपण हे सगळे काय आहेत सर्वनाम. इथं भाऊ हे काय येतं गटातनं बसणारा शब्द येतो. काना हे स्वरचिन्ह शब्दाला जोडल्यास होणाऱ्या अर्थातील फरक समजून घ्या आणि लिहा. गर, गर म्हणजे काय फळाच्या आतील मऊ भाग. आणि गार, गला काना दिला तर काय शब्द तयार होतो गार. गार म्हणजे थंड. त्याच्यानंतर पहिला शब्द आहे कप. कप म्हणजे चहाचा कप आणि कला काना दिला तर काय तयार होतं काप म्हणजे कापणे. दुसरा शब्द आहे वस्तू. वस्तू, वस्तू म्हणजे सामान. आणि वास्तू, वला काना दिला तर वास्तू. वास्तू म्हणजे इमारत. पर, पर म्हणजे पंख. आणि पार, पार म्हणजे पलीकडे. घर, घर म्हणजे राहण्याचे ठिकाण. आणि घला काना दिला तर घार म्हणजे हे पक्ष्याचं नाव तयार होतं. चर्चा करूया. भारतातील पर्वतांची माहिती मिळवण्यासाठी शिक्षकांशी संवाद साधा. त्याच्यानंतर भारत माझा देश या विषयावर मित्र-मैत्रिणींच्यावर गप्पा मारायच्या आहेत. स्वातंत्र्य दिनाबद्दल शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांची विषयी वर्गात चर्चा करा. लिहिते होऊया. आता हे 3 प्रश्न आपण बघूया. तुमच्या शाळेत स्वातंत्र्य दिन कसा साजरा झाला हे तुमच्या शब्दात लिहा. आमच्या शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. सकाळी ध्वजारोहण झाले. ध्वजारोहण म्हणजे झेंडावंदन होतं. सर्वांनी राष्ट्रगीत गायले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शेवटी मिठाई वाटण्यात आली. ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन माहिती भर घालू शकता. दुसरा प्रश्न आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिकांसाठी शुभेच्छा संदेश तयार करा आणि लिहा. प्रिय सैनिकांनो, तुमच्या शौर्याला, देशसेवेला आमचा मनपूर्वक सलाम. तुम्ही नेहमी निरोगी, सुरक्षित आणि आनंदी राहा. भारत मातेची सेवा करत राहा. जय हिंद असा संदेश इथं तयार केलेला आहे. तुम्ही आणखीन वेगळ्या पद्धतीनं संदेश तयार करू शकता. तिसरा आहे कबड्डी या राज्य खेळाविषयी 6 ते 8 ओळी माहिती लिहा. कबड्डी हा महाराष्ट्राचा राज्य खेळ आहे. हा खेळ 2 संघामध्ये खेळला जातो. या खेळासाठी ताकद, चपळाई, धैर्य लागतं. खेळाडू कबड्डी कबड्डी म्हणत प्रतिस्पर्धी संघात जातो. हा खेळ मैदानी खेळ आहे. कबड्डीमुळे शरीर तंदुरुस्त राहते. हा खेळ भारतात खूप लोकप्रिय आहे. आता इथं कृतीतून शिकूया. भारताची राष्ट्रीय प्रतीके या विषयावर सचित्र भित्तिपत्रिके तयार करा आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण तयार करून वर्गात सादर करा. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे की राष्ट्रीय प्रतीके तुम्ही इंटरनेटवरनं राष्ट्रीय प्रतीके काढा. त्याचे तुम्हाला फोटो मिळतील. त्याचं एक पोस्टर किंवा चार्ट तयार करा आणि तुमच्या शाळेमध्ये तो लावा आणि ती सगळी राष्ट्रीय प्रतीके तुम्ही समजून घ्या. स्वातंत्र्य दिनाबद्दल सुद्धा एखादं भाषण तयार करा आणि तुम्ही वर्गात सादर करा. आणखीन एक सांगितलेला शोध घेऊया. आंतरजालाच्या सहाय्याने हरित क्रांती या विषयाची माहिती मिळवा. ही सुद्धा माहिती तुम्हाला इंटरनेटला मिळून जाईल. आपली राज्य प्रतीके. आता आपली राज्य प्रतीके कुठली कुठली आहे तर हरियाल हा पक्षाचं नाव आहे. ताम्हण हे एका वनस्पतीचं नाव आहे. शेकरू, इतर झाडावर बसलेला हा प्राणी आहे तो शेकरू आहे. नंतर आंबा, राष्ट्रीय फळ आपलं राज्याचं फळ कुठलं आहे तर आंबा आहे. खेळ कुठला आहे कबड्डी आहे. आणि ब्ल्यू मॉर्मॉन हे 6 आपल्या राज्याचे प्रतीक आहेत. याची सुद्धा नेटला तुम्ही जाऊन भरपूर माहिती मिळवू शकता. तर आज आपण तिरंगा या कवितेविषयी संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. Thank you for watching my video. Please like, share and subscribe the channel.